यहेजकेल अध्याय 36। हे मानवपुत्रा, इस्रायलाच्या पर्वतास संदेश देऊन सांग की, इस्रायलाच्या पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका। प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या संबंधाने शत्रू म्हणतात, आहा, ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत। म्हणून संदेश देऊन सांगा की, प्रभू परमेश्वर म्हणतो, त्यांनी तुम्हास उद्ध्वस्त केले आहे। राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकांचा तुम्हावर ताबा बसावा, म्हणून त्यांनी तुम्हास चोहोकडून ग्रासले आहे आणि तुमचे नाव लोकांच्या तोंडी झाले आहे व त्यास तुम्ही निंदेचा विषय झाला आहात। यास्तव इस्रायलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका। आसपासच्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेल्या लोकास लूट व निंदेचा विषय झालेले पर्वत व टेकड्या, नाले व खोरी, उजाड व ओसाड नगरे, यास प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले व सगळा अदोम यांनी उल्हासयुक्त मनाने व द्वेषबुद्धीने माझा देश लुटून फस्त करण्याच्या हेतूने तो आपल्या सत्तेत घेतला। यास्तव मी त्याचविरुद्ध ईर्ष्यायुक्त होऊन निश्चितपणे बोललो आहे। इस्रायल देशाविषयी संदेश देऊन पर्वत व टेकड्या, नाले व खोरी यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, निधर्मी राष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुम्ही साहिली आहे। म्हणून पहा, मी आपल्या ईर्षेने व संतापाने बोललो आहे। यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात उचलिला आहे। तुझ भोवतालची निधर्मी राष्ट्रे खचित अप्रतिष्ठा पावतील, पण इस्रायलाचे पर्वत हो, तुम्हावरील वृक्षास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्रायल लोकास फळे द्याल, असे लवकरच घडून येईल। कारण पहा, मी तुम्हास अनुकूल आहे। मी तुम्हाकडे वळेन व तुम्हावर नांगरणी पेरणी होईल। मी तुम्हावर मनुष्यांची, इस्रायलाच्या एकंदर सर्व घराण्याची संख्या वाढवीन। नगरे वसतील, पडित स्थळे बांधून काढीतील। मनुष्य व पशु यांची संख्या मी तुम्हावर वाढवीन। ते वृद्धी पावून फलद्रूप होतील। पूर्वीच्या प्रमाणे तुम्हावर वस्ती होईल आणि तुमच्या पूर्व दिवसात केले त्यापेक्षा तुमचे मी अधिक कल्याण करीन। तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे। मनुष्ये म्हणजे माझे इस्रायल लोक तुम्हावर पुन्हा ये जा करीतील, असे मी करीन। ते तुमचा ताबा घेतील, तुम्ही त्यांचे वतन व्हाल। तुम्ही इतःपर त्यास अपत्यहीन करणार नाही। प्रभू परमेश्वर म्हणतो, ते तुम्हास म्हणत की, तू मनुष्य भक्षक देश आहेस। तू आपल्या राष्ट्रास अपत्यहीन केले आहे। तर तू यापुढे मनुष्य भक्षणार नाहीस।
आपल्या राष्ट्रांपुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. इतपर मी तुला राष्ट्रांची निंदा ऐकविणार नाही. राष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुला सोसावी लागणार नाही. तू आपल्या राष्ट्रांपुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्रायल घराणे देशात वस्ती करून राहिले, तेव्हा त्यांनी आपल्या आचाराने व कृतींनी तो देश भ्रष्ट केला. त्यांचा आचार मजसमक्ष ऋतुमती स्त्रीच्या विटाळाप्रमाणे होता. त्यांनी देशात रक्तपात केला व आपल्या मूर्तींनी तो भ्रष्ट केला. म्हणून मी देशावर आपल्या संतापाचा वर्षाव केला. मी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग केली. देशोदेशी त्यांची दाणादाण झाली. त्यांच्या आचाराप्रमाणे व कृतीप्रमाणे मी त्यांचा न्याय केला. ज्या ज्या देशात ते गेले, तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला. लोक त्यांच्याविषयी म्हणत की हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत. परंतु इस्रायल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले, तेथे तेथे त्याने माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला. तेव्हा मी आपल्या नामास जपलो. ह्याकरिता इस्रायल घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, मी हे तुम्हा प्रित्यर्थ करीत नाही, तर तुम्ही राष्ट्राराष्ट्रात जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला, म्हणून माझ्या नामाप्रित्यर्थ मी हे करीत आहे. तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लाविल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानिले. ते ती पवित्र मानितील असे मी करीन, आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानितील. तेव्हा राष्ट्रास समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कारण मी तुम्हास राष्ट्रातून काढून आणीन, सर्व देशातून मी तुम्हास जमा करून तुमच्या देशात आणीन. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल, आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. तुम्हावर दुष्काळ आणणार नाही. वृक्षांची फळे व शेतांचा उपज यांची वृद्धी मी करीन. म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हास यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही.
तुम्हास आपल्या दुष्कर्माचे व अनाचाराचे स्मरण होईल. तुमचे अधर्म व अमंगळ कृत्ये यामुळे तुमचा तुम्हालाच वीट वाटेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मी तुम्हा प्रित्यर्थ करीत नाही, हे तुम्हास ठाऊक असू द्या. हे इस्रायल घराण्या, तुम्ही आपल्या आचाराविषयी लज्जित व फजित व्हा. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हास स्वच्छ करीन. तेव्हा नगरे वसतील व पडित जागा बांधण्यात येतील, असे मी करीन. आल्या गेल्यास वैराण दिसणारा प्रदेश नांगरण्यात येईल. तेव्हा लोक म्हणतील, ही भूमी वैराण झाली होती, ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यात वस्ती झाली आहे. जी राष्ट्रे तुमच्या सभोवती निभावून राहतील, त्यास समजेल की मी परमेश्वर उद्ध्वस्त झालेली स्थाने बांधून काढितो, उजाड झालेल्याची लागवड करीतो. मी परमेश्वर जे बोललो आहे ते करीनच. प्रभू परमेश्वर म्हणतो, आणखी मी असे करावे म्हणून इस्रायल घराण्यास माझी विनवणी करणे भाग पडेल. कळपाप्रमाणे मी त्यात मनुष्यांची वृद्धी करीन. पवित्र यज्ञपशूंचा कळप, यरुशलेमेतील सणाचा कळप, याप्रमाणे ओसाड नगरे मनुष्याच्या कळपांनी भरून जातील. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.